गायक पलाश मुच्छलला अटक होणार, सांगली न्यायालयात मिळाला झटका, अटकपूर्व जामीन फेटाळला. चित्रपट निर्माते विज्ञान माने यांचे आर्थिक फसवणूक प्रकरण. सांगलीतील चित्रपट निर्माते विज्ञान माने यांची आर्थिक फसवणूक करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रमाणे दाखल झालेल्या गुन्ह्यात प्रसिद्ध गायक संगीतकार पलाश मुच्छल याचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश व्ही.डी. निंबाळकर यांनी फेटाळला आहे. पलाश याने नजरिया या चित्रपटात गुंतवणुकीसाठी विज्ञान माने यांच्याकडून तब्बल 25 लाख रुपये घेतले. चित्रपट पूर्ण न केल्यामुळे पलाश याने फसवणूक केल्याचा आरोप माने यांनी केला. तसेच पैशांची मागणी केल्यानंतर 22 नोव्हेंबर 2025 रोजी सांगली आष्टा रोडवरील टोल नाक्यावर वाद झाला आणि त्यावेळी पलाश याने जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी माने यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी आणि धमकी देण्याचा गुन्हा दाखल केला. ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अटकेच्या भीतीनं पलाश याने अटकपूर्व जामिनासाठी सांगलीतील जिल्हा न्यायालयात धाव घेतली. त्याला अंतरिम जामीन मिळाला होता. अंतरिम सुनावणीवेळी जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी जोरदार युक्तिवाद केला. युक्तिवाद ग्राह्य म्हणून पलाशाचा अटकपूर्व जामीन फेटाळला. भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना आणि गायक पलाश मुच्छल यांचा विवाह सोहळा काही महिन्यांपूर्वी रद्द करण्यात आला. गायक पलाश मुच्छल आज लग्न सोहळ्यापूर्वी चित्रपट निर्मितीच्या निमित्ताने सांगलीत गेला होता, तेव्हा स्मृतीचा बालमित्र विज्ञान माने याच्याशी ओळख झाली. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.